कोणालाच माहित नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं फक्त गेले, पाणी प्राशन केलं, झालं, आलं, एवढंच माहिती आहे. पण त्याचा अंतर्गत विषय काय आहे, तो कुठून सुरू झाला, कसा शेवट झाला, याचा मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेमध्ये पूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळे त्या पद्धतीने मी वेगवेगळ्या ठिकाणी जातो. त्यावेळी माझा जास्त प्रमुख विषय असतो तो म्हणजे 1443 सत्याग्रह. परंतु आज या ठिकाणी संयुक्त जयंती विषय असल्या कारणाने त्या विषयाला जवळजवळ 2 ते 2.5 तास जातात. त्यावेळी मी आपल्या इकडे पुढच्या वेळेला जेव्हा येईन त्यावेळेला मी तो सविस्तर विषय तुमच्यासाठी घेईन. परंतु आज संयुक्त जयंती असल्या कारणाने मी महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध या चारही महापुरुषांच्या वरती एकत्रित बोलणार आहे. पहिल्यांदा महात्मा फुले, पहिले 5 मिनिटं महात्मा फुलेंसाठी. महात्मा फुलेंनी या महाराष्ट्रामध्ये दगड माती खाऊन, विचार करा, 18व्या शतकामध्ये महात्मा फुलेंनी दगड माती खाऊन शिक्षणासाठी स्त्रियांना, पुरुषांना, सनातन्यांच्या विरोधात जाऊन शाळा सुरू केल्या. आणि त्या शाळा नुसत्या सुरू न करता स्वतः महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोन्ही दाम्पत्यांनी सगळ्या बहुजनांसाठी काम केलं. आता आपल्याला वाटतं की महापुरुष, आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली 2025 ची, तर सगळे महापुरुष आपण वाटून घेतले. शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धांचे. सपकाळ साहेबांनी अजिंक्यचं जेव्हा माझ्याजवळ बोलणं झालं त्यावेळी मी त्यांना सांगितलं की मी बाबासाहेब आणि हे सगळे महापुरुष सर्वांचे कसे आहेत ते सांगण्यासाठी इथं आलं. की असं नाही आहे, महात्मा फुलेंच्या पहिल्या शाळेमध्ये पहिली विद्यार्थी फातिमा शेख ही मुस्लिम आहे. आणि महात्मा फुलेंचं आणि बाबासाहेबांचं नातं कसं, तर बाबासाहेबांचे वडील रामजी माळोजी सपकाळ हे पुण्याला जेव्हा मिलिटरीमध्ये होते तेव्हा ते शिक्षक होते. आणि ते शिक्षक असताना त्यांना शिकवायला आणि महात्मा फुले हे एकत्रित काम करत होते शिक्षणाचं, लोकांपर्यंत शिक्षण देण्याचं. त्यामुळे बाबासाहेबांच्या घरामध्ये शिक्षक किंवा प्राध्यापक किंवा गुरुजी हे त्यांच्या वडिलोपार्जित त्यांच्याकडे आलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी देखील एलसीसी कॉलेजला मुंबईमध्ये प्राध्यापक आणि शिक्षकाची काही वेळ नोकरी देखील केलेली आहे. तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी त्या परिस्थितीत स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. त्यांचा विरोध मराठी शाहीला नव्हता, त्यांचा विरोध मोगलशाहीला नव्हता, त्यांचा विरोध ब्रिटिशांना नव्हता, त्यांचा विरोध सनातन्यांना नव्हता, त्यांचा विरोध ब्राह्मणांना नव्हता. तर महात्मा फुलेंचा आणि सावित्रीबाई फुलेंचा विरोध ब्राह्मण